दर्शको नमस्कार. सखे सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, कला ही केवळ रंग, रेषा किंवा आकारांची मांडणी नसते. ती कलाकारांच्या भावविश्वाची अभिव्यक्ती असते. आपली कल्पनाशक्ती, आपली मेहनत आणि सृजनशीलतेच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना भेट देणं म्हणजे आपल्यासाठी जणू आनंदाची एक पर्वणीच असते. दर्शको, आज आपण आपल्या कार्यक्रमात अशाच एका व्यक्तिमत्वाला स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. त्यांच्या कलाप्रवासातील अनुभव, संघर्ष, प्रेरणा आणि यश हे जाणून घेण्यासाठी आजची ही खास मुलाखत. हे व्यक्तिमत्व आहे सरोज अंदनकर. ज्येष्ठ साहित्यिका असलेल्या सरोजताई या साहित्यातून समाजकार्यही करतात. याशिवाय गायन, वादन, नृत्य, पेंटिंग या कलेतही त्या पारंगत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या छंदांना खऱ्या अर्थाने न्याय दिला तो वयाच्या 60 नंतर. कसा हा प्रवास सुरू झाला, कसं त्यांना यश मिळालं, कसा त्यांनी स्वतःत आत्मविश्वास निर्माण केला, हे जाणून घेऊया. कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलेलं आहे स्वतंत्र कलेचा प्रवास. सरोजताईंचं स्वागत करूया. नमस्कार सरोजताई. नमस्कार. आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात? बस मजेत. मजेत आहात. आणि सरोजताई, मनापासून एखादी आपण कला म्हणा किंवा छंद जोपासला तर तो आयुष्यभर आपल्याला आनंद देतो. आणि आनंद हा तुम्ही सध्या मिळवत आहात. हा सहज शक्य झालेला प्रवास आता आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मी थोडं बालपणाकडे नेते आहे. तुम्ही मूळच्या कुठल्या आणि बालपण कसं होतं आपलं? माझं बालपण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी इथलं अगदी छोटं गाव. आणि आम्ही 4 बहीण भावंड आणि वडील एकटे कमावते. आणि आमचं घर म्हणजे वारकरी संप्रदायाचं घर. बरं. सतत सणवार आणि भजन पूजन नेहमी व्हायचे. त्याच्यामुळे संगीताची आवड मला तेव्हा बालपणापासूनच लागली. आणि परिस्थिती थोडीशी म्हणजे एकटे कमावणारे असल्यामुळे ती एक सवय लागते ना आपल्याला की बा आहे त्यात आपण आनंद मानायचा. बरोबर. तर तो स्वभाव माझा म्हणजे पहिलेपासूनच तो असा झाला की बा आहे त्यात आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांना आनंद द्यायचा. तर तेव्हापासनं मला एक काटकसर म्हणा किंवा काही आणि थोडासा लहानपणापासून एक कार्टून स्वभाव माझा. बरं. तर त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायचा. अगदी झाडावर चढणे काय, पाण्यात पोहणे काय, हे सगळं म्हणजे लहानपणापासून. आणि नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द हे अगदी मला बालपणापासूनच. बरं. आणि मग शिक्षण हे तुमच्या आवडत्या क्षेत्रातच घेतलं का? हां, शिक्षण तसं काही विशेष खूप नाही झालं. पण मग मला सोशल वर्कची आवड असल्यामुळे मग त्याच्यामध्ये मग मी BSW केलं. आणि मग त्याच्यानंतर बाकीचे छंद मी जपायची. पण कसं आहे ना, त्याला मला वाव नाही मिळाला. जसं मी चंद्रपूरला वगैरे होते तर त्यावेळेला तेवढं काही मला मिळालं नाही. पण नंतरचा प्रवास माझा मग पुण्यावरून मग सुरू झाला. बरं. लिखाण किंवा या ज्या तुमच्या कला आहेत त्याची ओढ आधीपासूनच होती का? नाही, लिखाणाची अशी विशेष आवड नव्हती मला. कारण माझी बहीण माझ्या घरामध्ये म्हणजे वडील होते थोडेसे साहित्यिक आणि माझी बहीण होती मोठी गझलकार म्हणून. मी सुरेश भटांची ती मानसकन्या आणि पट्टशिष्य आहे. बरं. तर ती साहित्यिक होती आणि कविता वगैरे करायची. त्यावेळेला मला हसायला यायचं की बा लोकांना कशा काय कविता सुचतात, काय बात हे म्हणतात वगैरे. मला म्हणजे नवल वाटायचं की असं कसं बाय कविता. पण ज्या वेळेला कोरोनाचा काळ आला आणि त्यावेळेला सगळीकडे लॉकडाऊन ना, तर मग कुठे जाणं नाही, येणं नाही. आणि मग त्या पिरियडमध्ये मग घरातच राहायचं. मग असं काहीतरी
आधीचे दिवस मला थोडेसे आठवले आणि त्याच्यावर एक 2-4 ओळी मला सुचल्या. बरं. आणि 2-4 ओळी सुचल्या. त्यावेळेला स्मार्टफोन पण आपल्याला म्हणजे काहीच कळत नव्हतं त्याच्यातलं, अगदी छोटा फोन वापरायची. मग तिला मी असं कागदावर लिहून त्या 4 ओळी पाठवल्या. ती म्हणे की इतकी सुंदर तू कविता करते, मग तू कविता का नाही करत? अगं म्हटलं मला आठवलं तर पाहिजे ना ओळी, पण असं एकदम काही मी कविता तर नाही लिहू शकत. तर नाही म्हणे तू प्रयत्न केल्यानंतर तुला नक्कीच जमेल. आणि आज 1 कडवं केलं, उद्या 2 कडवे कर, त्याच्यापेक्षा थोडी मोठी कर. पण मला एक मग त्याच्यापासून एक छंद लागला तो की आपण काहीतरी खरंच करायचं. बरं. आणि मग मी 8 दिवसामध्ये इतकी छान कविता लिहायला लागली आणि तिला फोटो पाठवायची. मग ती मला टाईप करून फेसबुकला वगैरे टाकायची. आणि मग त्याच्यानंतर मला म्हणजे कसं पेस्ट कॉपी कशी करायची, काय करायची, मग मुलाला वगैरे विचारून मग मी तो स्मार्टफोन वगैरे शिकली नंतर. आणि मग स्वतःच्या कविता मी स्वतः तयार करायला लागले. आणि मग तेव्हापासून मला एक लिखाणाची म्हणजे कवितेची गोडी लागली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कोरोनाच्या काळातच, कोरोना चालूच होता, पण दिवाळीच्या सीझनमध्ये आम्ही इथे नागपूरला आलो. नागपूरला आल्यानंतर एक ग्रुप जॉईन केला साहित्याचा. तर तिथे असंच कविता वगैरे उपक्रम व्हायचे, तिथे टाकायचे. आणि मग मला असं कुठेतरी जाणवलं, जरी मला खूप चांगलं जरी नव्हतं लिहिता येत, तरी पण हे असं वाटायचं की कुठेतरी म्हणजे कवितेला चांगला आहे बा म्हणतात इतरांच्या कवितेला, क्या बात आहे, अप्रतिम आहे. म्हणजे कुठे त्या कवितेला काही यमक नाही, कुठे आशय नाही. मग असं काय करतात हे लोक? मग मला असं स्वतःला वाटायला लागलं की 6 महिन्यामध्ये मग मी माझा स्वतःचा समूह पण सुरू केला. म्हणजे अशा रीतीने हातात ती लेखणी आली. आणि मार्गदर्शन समूह म्हणूनच मी सुरू केला, कारण माझं वाचन होतं, त्याच्यामुळे मला शुद्ध लेखनाची जाण किंवा यमक वगैरे हे सगळं जमत होतं. आणि मग माझ्या समूहामध्ये मी जेव्हा सुरू केला समूह, बरेच लोक जॉईन झाले आणि त्यानंतर बरेच लोक कविता वगैरे शिकून गेले. अशा प्रकारे माझा हा साहित्यिक प्रवास इथून सुरू झालेला आहे 21 पासून. बरं. आणि आपली बहीण साहित्यिका आहे, त्या लिखाण करतात. वडिलांचाही कुठेतरी तो गुण तुमच्यात आला असावा. तर मग बहिणीशी याबाबत कधी गप्पा झाल्यात का? हां, बहिणीशी झाल्या ना. सुनंदा पाटील तिचं नाव आहे, गझलनंदा, आणि ती आता मुंबईला असते. तर तिच्याविषयी वगैरे चर्चा झाली आणि तिने काही गझलेबद्दल, ती पण वर्ग घेते गझलेचे. पण मला वेळ नव्हता, मग त्याच्यामुळे मी काही शिकली नाही ती. पण तिने जसं मार्गदर्शन मला केलं, खूप जरी चांगली नाही लिहित पण मला गझल वगैरे आता लिहिता येते, तर तेवढं मार्गदर्शन तिने केलं. आणि 60 नंतरचा तुमचा हा तो प्रवास, 60 नंतरचा प्रवास माझा हा अशा प्रकारे सुरू झालेला. आणि बऱ्याचशा गोष्टी नव्या होत्या, त्याच्यात तुम्हाला उतरायचं होतं. स्वतःत कसा आत्मविश्वास निर्माण केला? स्वतःमध्ये आत्मविश्वास म्हणजे मी कधी, लहानपणापासून माझी एक सवय आहे की नकारात्मक म्हणजे विचार आणायचेच नाही मनामध्ये, कितीही टेन्शन असू द्या, की सकारात्मक विचारातूनच आपण काहीतरी नवीन करून दाखवायचं. नकारात्मक विचार आणून म्हणजे काय होतं की आपण जितकं टेन्शन घेतलं त्याच्यावर परत जर आपण टेन्शन घेतलं की एक तर घरातलं वातावरण खराब होतं आणि तुमच्या टेन्शन घेण्यामुळे तर काही वातावरण चांगलं होणार नाही. म्हणून मग प्रत्येक वेळी मला दुसऱ्यांना पण सांगणं हेच की बा, जी वेळ आली त्याच्यावर तुम्ही त्या संकटावर मात करा, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आजही माझी तीच सवय आहे. मला आज वयाची 65 आहे, पण मी अजूनही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. खूप छान. आणि घरी पण हेच सांगते, माझ्या नवऱ्याला वाटल्यास आहे टेन्शन घेण्याची सवय, त्यांना सुद्धा तेच म्हणते की टेन्शन घेण्याने तुमचं दुःख किंवा कुठलंही काही कमी होणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जितकं आनंदात राहाल, आणि मागचं जे झालं ते झालं ना, बरोबर, पण आजचा आणि उद्याचा दिवस चांगला जाईल बा आपला, ह्या हिशोबाने तुम्ही वागायचं. म्हणजे मग तुम्ही सकारात्मक जेवढे राहाल तेवढे तुम्ही स्वतःला आनंदी समाधानी राहू शकता. कारण आयुष्य म्हटलं तर अडचणी येणारच आहे, प्रत्येकालाच अडचणी आणि सुख दुःख पुढे जाणं हे उत्तम. आणि सुख दुःख कोणाला नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतच राहतात. अशा रीतीने मग तो लिखाणाचा तो सुरुवातीचा प्रवास सुरू झाला. आता अनेक कलागुण आहेत तुमच्यामध्ये, तुम्ही छान पद्धतीने त्यांना जोपासलेला आहे. पण सुरुवात आपण तुमच्या साहित्यावर करूया, त्या लेखनावर जाणून घेऊया. तर जेव्हा हातात पहिली लेखणी आली तेव्हा काय तुम्ही लिहिलं? कुठल्या भावना होत्या तुमच्या मनात? कुठला आशय तुम्हाला कागदावर उतरवायचा होता? पहिला तर आशय माझा म्हणजे आयुष्यात ज्या घटना माझ्यावर घडलेल्या होत्या, मी जो माझा खडतर प्रवास होता
त्यावर माझी कविता पहिली सुरू झाली. बरं. हां, की म्हणजे खडतर प्रवासामधून आज मी कुठे आहे, हं. तर याच्यापासून माझी सुरू झाली. आणि मग त्याच्यानंतर माझं मग अष्टाक्षरी लिखाण, त्याच्यानंतर मग अभंग, मग हे प्रकार माझे एक 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 सुरू झाले. पण जास्तीत जास्त कविता माझ्या म्हणजे सकारात्मक जास्ती राहतात, म्हणजे लोकांना उपदेश करायचा बरं. की तुम्ही दुःखी न राहता आनंदी कसं राहता येईल तुम्हाला, ह्यावर लिखाण माझं जास्तीत जास्त ते असतं. बरं. आणि कथा, कविता किंवा गझल, आपण आपल्याला काही संदेश द्यायचा असेल किंवा काही सकारात्मक मुद्दे मांडायचे असतील तर आपण छान पद्धतीने ते मांडू मांडू शकतो. शकतो. आणि तुम्ही सगळ्या प्रकारच्या धाटणीचं लिखाण करता का? हां, सगळ्याच प्रकारची लिहिते मी. बरं. तर आता कथा आणि कविता यावर बोलूया ना. तर कुठले विषय तुम्ही निवडलेत? एखाद्या ठिकाणी जर समजा अशी काही घटना घडली असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, हं. तर त्या ठिकाणी नेमकं काय झालं, कुणाची तिथे मदत मिळाली हं. आणि त्याच्यातून काय म्हणजे त्यांना त्याच्यातून तो कसा वाचला, तर त्याच्यामध्ये आम्ही ते कथेमध्ये असं मांडतो की ते कथानक की तंतोतंत तर तसं. बरं. फक्त आम्ही पात्र म्हणजे नावं वेगळे घेतो, हो. पण घडलेल्या गोष्टी त्या पूर्ण त्याच घेतो. म्हणजे वाचणाऱ्याला ते अगदी जिवंत वाटतं. जिवंत वाटतं. हां, बरं. नावाचा उल्लेख नाही, नाव हो. फक्त बदलायची तिथे. बरं, आता जेव्हा आपण लिखाण करतो तर आता आपल्याकडे इतके ज्येष्ठ साहित्यिक होऊन गेलेले आहेत, हो. इतका मोठा आपल्याकडे साठा आहे साहित्याचा, आणि कुठल्या तरी लेखक लेखिकांचा प्रभाव असतो लिखाणावर, की त्यांच्या वाचनामुळे आपल्याला सुचायला लागतं. तर आपण कुठल्या लेखकांची पुस्तकं अधिक वाचलेली आहे, कोणाचा प्रभाव अधिक होता आपल्या लेखनावर? मग तसं माझं श्यामची आई आणि त्या आपलं बहिणाबाई चौधरी हां. हे माझे आवडते. बरं. त्याच्यानंतर गदी माडगुळकरांच्या हं. ही जास्ती आवडायच्या कविता तर मला. म्हणजे वाचन भरपूर झालेलं आहे. वाचन भरपूर झालेलं आहे. बरोबर. आता गझलकडे वळूया ना. आता प्रत्येक लिखाणाचा बाज वेगळा असतो, बाज. प्रत्येक धाटणीचं लिखाण असतं, त्याच्यात शब्द असतात, इवन सादर करण्याची पद्धतही वेगळी पद्धतही वेगळी असते. असते. तर गझलविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे ना. गझलविषयी मला असं विशेष नाही सांगता येणार, पण प्रत्यक्षात आम्ही सुरेश भट साहेबांकडे पण गेलेलो आहो हं. आणि भेट झालेली आहे. आणि माझी बहीणच त्यांची मानसकन्या म्हटल्यानंतर हो. बऱ्याचशा गझल वगैरे म्हणजे त्यांच्या याच्यावर तिने हे केलेले आहे. हं. तसा तेवढा माझा गझलचा अभ्यास नाही झाला, पण मी लिहू शकते गझल वगैरे. बरं, तो अभ्यास सुरू आहे. आता सुरू आहे. म्हणजे तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत, त्यात पुढे जायचं आहे. पुढे जायचं आहे. आपले अभंग आणि आरती संग्रह प्रकाशित झालेले आहेत. हं. तर हे विषय निवडायचं काय कारण? अभंग याच्यासाठी मी निवडलं की म्हणजे आजकाल काय झालेलं आहे, जो तो कवितेचे पुस्तकं, कथासंग्रह, इतर पुस्तकं काढतात, आत्मचरित्र वगैरे, पण जास्ती करून अभंग आणि आरती संग्रहाकडे कोणी वळत नाही. बरं. आणि पुरस्कारही दिले जातात, तर ते कविता संग्रह वगैरे यालाच दिल्या जातात. पण मी असा विचार केला की याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं. आणि वारकरी संप्रदायाचं घर म्हटल्यानंतर मला जास्ती गोडी त्या अभंगाची. भीमसेन जोशी वगैरे हे म्हणजे आवडते गायक माझे. बरं. तर त्याच्यामुळे मला कसं ते मीटरमध्ये शब्द वगैरे ते सगळं माहिती होतं की मोठा अभंग 6 6 6 4 असे चरणखंड असतात आणि त्याच्यानुसार मग ती चालत्या अभंगाला तर कुठलीही लागते ना. हो. आणि मग तेवढा तो अभ्यास केला की तो अभंग तयार होतो. मग असं करून मग मी एकूण 51 अभंगाचा अभंग संग्रह तयार केला. आणि आरतीच्या बाबतीतही तेच झालं की पारंपरिक आरत्या तर आहे आपल्याकडे, हो, पण कमी आहेत, अगदीच कमी आहे. पण जसं गुढीची आरती, होळीची आरती, पोळा, आठवी, भुलाबाईची आरती ह्या आपल्याला नाही मिळत कुठेच. हो. मग त्याचा पण मग मी म्हणजे वाचन वगैरे करून त्याच्यावरही अशी पारंपरिक काही चाली लावल्या. बरं. आणि मग गजानन महाराजांची पण मी आरती केली, साईबाबांची केली, अशा बऱ्याच आरत्या झाल्या. एकूण 40 आरत्यांचा संग्रह मी तयार केला. आणि या अभंग आणि आरती संग्रहाला मान्यवरांच्या शुभेच्छा पत्रही आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. हां, तर आदरणीय मोहनजी भागवत सरसंघचालक, हो, विशेष म्हणजे त्यांच्या शुभेच्छा आहेत माझ्या आरती संग्रहाला. आणि गडकरी साहेबांच्या तर म्हणजे मला 5-6 पत्र आहेत. बरं. पण खास आरती संग्रहाला त्यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी शुभेच्छा दिल्या. हो. हे माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. बरोबर. आणि इतकं छान पद्धतीने तुमचा लिखाणाचा हा प्रवास सुरू झालेला आहे. तर तुम्हाला कुठला विषय सगळ्यात जास्त मनाला अगदी भिडतो? मला सगळ्यात जास्ती म्हणजे अष्टाक्षरी आणि अभंग. बरं.
तसं मी भावगीत भक्तिगीत सगळंच लिहिते, हां. पण सगळ्यात जास्त आवडता म्हणजे अभंग आहे माझा. हो. आणि जरी हा अगदीच कमी अवधीचा हा तुमचा प्रवास आहे, पण या प्रवासातही तुम्ही भरपूर काही शिकला असाल. हो, सगळेच प्रकार म्हणजे जवळपास शिकले. फक्त मला एक गझल शिकवता येत नाही, पण मी बरं. गझल लिहू शकते. सरोजताई, पुढे जाणून घेऊया. हां. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कलाकार सरोजताई आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि कलेचा प्रवास छान पद्धतीने त्या आपल्याला सांगत आहेत. पुढील मुद्दे जाणून घेऊया. सरोजताई, अशा रीतीने लेखणीचा श्री गणेशा तुमचा झाला आणि बरेचसे पुस्तकही तुम्ही लिहिलेत, कथा कविताही तुमच्या लिहिलेल्या आहेत आणि त्या प्रकाशनाच्या वाटेवर सुद्धा आहेत. साहित्यातून समाजकार्य देखील तुम्ही भरपूर प्रमाणात करता. हा विचार कसा मनात आला की हे समाजकार्य करावं? साहित्यातून समाजकार्य म्हणजे ओळख, माणसांची ओळख होते आणि सामाजिक समस्या ज्या आहेत तर त्या आपण जाणून घेतल्या पाहिजे. अनेक ठिकाणी सामाजिक समस्या खूप राहतात, पण आपल्याला कळत नाही की कोणाची नेमकी काय समस्या आहे वगैरे. आणि कवी लोकांच्या याच्यातून मला काही काही लोकांच्या म्हणजे समस्या कळल्या. मग त्यावेळी मला वाटलं की नाही, सामाजिक म्हणजे समस्या त्यांच्या पण आपण जाणून घेतल्या पाहिजे. बरं. आणि त्यानुसार मग मी काही संस्थांना वगैरे म्हणजे भेटी दिल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही महिलांच्या समस्या होत्या. मग तसा प्रवास मग तो असं करता करता अनेक संस्थांना मग एक छंद लागला की मग त्यांना भेटी द्यायच्या बा प्रत्येक वेळेला. हो. आणि काय प्रश्न आहे, काय काय अडचणी असेल, त्याचं सोडवण्यासारख्या असेल तर आपण सोडवायच्या, काही मदत असेल ती मदत करायची त्यांना. बरोबर. अशा प्रकारे हो सुरू झालं. कारण हा प्रवास जरा खडतर असतो. जे नव कवयित्री लिहायला येतात त्यांना एक छान व्यासपीठ हवं असतं आणि आपल्यासारखे व्यक्ती त्यांना ते व्यासपीठ मिळवून देतात. यावरच आधारित एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनं भरवलेली आहेत, तर हा विचार पण कसा मनात आला? हा विचार याच्यासाठी मनात आला की जे लोक खूप चांगले लिहितात आहेत तर त्या लोकांना वारंवार प्रोत्साहन नेहमी दिलं जातं आणि त्यांनाच पुढे आणलं जातं व्यासपीठावर. तर मला असं कुठंतरी वाटायचं की एखाद्याची परिस्थिती नाही आहे आणि त्याला कुठेतरी ते डावलल्या जातं. लिखाण जरी त्याचं चांगलं आहे, बरं, पण त्याला ते डावलल्या जातं की त्याला व्यासपीठ मिळत नाही. मग मी विचार केला की मला कुठली शासनाची मदत नाही, काही नाही, स्वतःच्या खर्चानेच मी सुरू केला आधी. बरं. तर म्हटलं एक आपण सुरुवात तर करून बघावी बा, साहित्य संमेलन घ्यावं. आणि मग मी पहिलं साहित्य संमेलन जेव्हा घेतलं तर ते माझ्या इथेच घेतलं, मी शिविलाईटलाच घेतलं. बरं. आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स वगैरे मिळाला मला महाराष्ट्रातून. पण काय झालं की मला म्हणजे कुठली जास्ती मदत नसल्यामुळे थोडासा फटका पण बसला माझा त्याला. बरं. पण तिथे मी हार मानली नाही की म्हटलं चला ज्ञानदानाचं आपण कार्य करतो आहे, तर मग इथे आता माघार घ्यायची नाही, कारण आपल्याला आणखी पुढे जायचं आहे. मग दुसऱ्या वर्षी विचार केला की आता याच्यासाठी काय, कारण साहित्य संमेलन म्हटल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की बराच खर्च येतो. ट्रॉफी घ्याव्या लागतात, जेवणाचा खर्च असतो, त्याच्यानंतर स्टेज असतं, हॉल, साऊंड, फोटो, सगळ्याच गोष्टी असतात. तर त्यावेळेला मग एक हिम्मत केली मी की मला हे माहिती होतं की आदरणीय दत्ताजी मेघे आता ते नाहीत, पण त्यांच्या PNचा पत्ता घेतला मी, फोन नंबर, आणि डायरेक्ट PNना फोन केला, भोयर साहेबांना, आणि म्हटलं मला मेघे साहेबांची भेट घ्यायची आहे. आणि मग त्यांनी मग कळवलं की या दिवशी तुम्ही भेटू शकता. तर दत्ताजी मेघेंना मी प्रत्यक्ष भेटले आणि त्यांनी काहीही आडेवेडे न घेता बोलावलं मला. आणि माझाच तो अल्बम वगैरे होताच संमेलनाचा, तो दाखवला. म्हटलं साहेब, म्हटलं मला असं असं हे संमेलन तर घ्यायचं आहे, पण माझा थोडासा आर्थिक प्रॉब्लेम आहे, मला तेवढं जमत नाही, कारण हॉलला जर एवढे पैसे दिले मी तर बाकीचा खर्च मी कसा काय करणार. पण ते एका शब्दावर तयार झाले. त्या माणसाचे खरंच मनापासून आभार मानावे लागतील. पण त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या PNना की ह्यांना निशुल्क दरवर्षी अगदी MBA कॉलेजचा हॉल, बरं, AC हॉल, तो निशुल्क द्यायचा, आणि त्यांनी आर्थिक मदत पण केली. म्हणजे किती छान मदतीचे हात. मदतीचे हात त्यांच्याकडून मिळाले आणि खरी प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळाली. किंवा म्हणजे मला असं वाटायला लागलं नंतर की नाही, आता याच्याही पेक्षा आपण चांगलं करू शकतो. मग 2-3 वर्ष मग मी तिथे घेतलं
आणि मग असं वाटायला लागलं की आता इथे नागपूरमध्ये पण लोक पण कंटाळतात ना, आणि मे महिन्यात घ्यायची तर ते काय व्हायचं, पुणे आणि मुंबईच्या लोकांना, बरं. आपल्या विदर्भाचं ऊन म्हणजे तर भयंकरच आहे, तर त्याच्यामुळे जरा जास्तीच वाटायचं. मग मी विचार केला की आता मे मध्ये न घेता आपण डिसेंबरमध्ये अशा काही ठिकाणी घ्यायचं की निसर्गरम्य ठिकाण तर राहिलं पाहिजे आणि लोकांना ते आवडेल. आणि असं काहीतरी म्हणून आम्ही जुलैमध्ये हेमलकसाला गेलो. बरं. आणि आदरणीय डॉक्टर प्रकाशदादा आमटेंची भेट घेतली. होते त्यावेळेला ते दोघंही होते, मंदाकिनी वहिनी पण होत्या. आणि मग त्यांना सांगितलं की आम्हाला असं असं म्हटलं संमेलन घ्यायचं आहे इथे, तर जमेल का बा. तर मग आधी अनिकेतशी बोलणं झालंच होतं, पण ते म्हणाले हरकत काही नाही आहे म्हणे, पण वार कोणता. पण म्हटलं तुम्ही त्यावेळेला आमच्या कार्यक्रमाला हजर पाहिजे आहे, हो, कारण प्रमुख तुम्ही अतिथी म्हणून असेल हजर तरच होते. तेवढं महत्त्वाचं ना. हो. तर मग त्यांनी तेव्हाच कॅलेंडरमध्ये तारीख बघितली, 14 तारीख. मग आम्ही ठरवलं की इतक्या लांब जायचं आहे, 9 तासाचा प्रवास आहे, तर मग आदल्या दिवशी जायचं तर रात्री काय करायचं, मग सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा. मग आदल्या दिवशी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आणि दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलन झालं आणि ते पूर्ण कार्यक्रमाला हजर होते. बरं. आणि विशेष म्हणजे त्यांनी हे म्हणून दाखवलं की बा 42 वर्षामध्ये संस्था स्थापन होऊन आजपर्यंत कुणीही साहित्य संमेलन तर घेण्याची हिंमत केलीच नाही, पण ज्यांनी कोणी छोटे मोठे कार्यक्रम घेतले त्यांनी आम्हाला आतापर्यंत कोणी इन्व्हॉल्व केलं नाही. फक्त लोक येतात, सेल्फी काढतात, फोटो काढतात आणि जातात. पण तुमचं साहित्य संमेलन अप्रतिम झालं. खरी यशाची पावती आम्हाला त्यावेळेला मिळाली. असं मान्यवरांचे जेव्हा आशीर्वाद मिळतात, प्रतिक्रिया मिळत असतात, तेव्हा तर अजूनच तुमच्या कार्याला तो जोमाला असेल. तर अशा रीतीने हे संमेलन खूप यशस्वी ठरलं. आणि तिथे घेण्यामागचं कारण एक तर एक दुर्गम भाग, जंगलाचा एरिया, आणि बऱ्याच लोकांना काय होतं, देश विदेशात जातात, खूप पैसा खर्च करतात, पण आपल्याच भागातली माहिती नसते. आज आदिवासी भागांमध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे स्वतःचा त्याग केलेला आहे तिथे राहून. हो. म्हणजे झाडाखाली अक्षरशः दवाखाना टाकून मंदाकिनी वहिनींनी डिलिव्हरी वगैरे केलेली आहे तिथे. आणि तो काळही किती जुना होता आणि काही सोय नाही त्यांना तिथे, पाण्याची सोय नाही, कशाची सोय नाही. गॅस वगैरे तर आत्ता आले, पण चुलीवर स्वयंपाक करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं, आणि हे स्वतः मंदाकिनी वहिनींनी केलेलं आहे. तर स्वतःच्या जीवनाचा त्याग म्हणजे भयंकर त्याग केलेला आहे त्यांनी. आणि ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी पाहिजे. आज ते लोक करू शकतात, तर आपल्याला आज इतक्या सुविधा असूनही आपण म्हणजे मागे आहो, खूप मागे आहो. तर आपणही काहीतरी करायला पाहिजे. तर खरी ही प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्यापासून. तर आता त्यांची तिसरी पिढी ती पण तिथे आता ते कार्य करून राहिले. खरंच या लोकांचे कार्यामुळे आपण आज इतके चांगले दिवस बघतोय. खरंच. आणि जे लोक, जे नवकवयित्री तुमच्या या संमेलनासाठी आले होते, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? त्यांच्या तर खूपच चांगल्या प्रतिक्रिया होत्या. त्या म्हणाल्यानं की मला माई म्हणतात की माई म्हणे आज तुमच्यामुळे आम्हाला हेमलकसाला यायला मिळालं, नाही तर एवढ्या जंगली एरियामध्ये वगैरे, एक तर थोडंसं तो एरिया म्हणजे जंगलाचा प्राणी वगैरे, त्याच्यामुळे भीतीच आहे थोडंसं. तर त्यावेळेला एकटं दुकटं जाणं जरा कठीणच, पण तुम्ही घेतल्यामुळे इतकं चांगलं आम्हाला. आणि त्यांचं कसं आहे, अनाथाश्रम आहे, आश्रमशाळा वगैरे सगळंच आहे म्हणजे तिथे, प्राणी संग्रहालय वगैरे सगळं त्यांना बघायला मिळालं. त्यांचं कार्य, त्याच्यानंतर त्यांची ती डॉक्युमेंटरी फिल्म वगैरे सगळी बघितली, त्यांनी दाखवली. आणि स्वतः दादा म्हणजे वाघाच्या तिथे जाऊन वगैरे त्याच्या तोंडात हात घालून वगैरे दाखवलं. म्हणजे सगळ्यांना कसं आश्चर्य वाटलं की बा इतकं म्हणजे माणूस कसं काय करू शकतो. म्हणजे आम्ही तर म्हणतो ना की ते दादा म्हणजे प्रकाश दादा म्हणजे एक देव माणसंच आहे, म्हणजे माणसातला देव. तो त्यांचं कार्यही तर अतुलनीय आहे. अतुलनीयच. आणि हे साहित्य संमेलन केवळ म्हणजे साहित्याचा उत्सव नसून तो समाजामध्ये जे प्रश्न असतात त्याच्यावर विचार मंथन करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. आणि आपल्यासारख्या लोकांनी हे असं कार्य करणं आणि इतर नवीन कलाकारांना बोलवणं, त्यांनाही व्यासपीठ देणं, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे याबद्दल जाणून घेऊया. दर्शको, सरोजताईंच्या लेखनाचा प्रवास पुढेही जाणून घेऊया, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. स्वतंत्र कलेचा प्रवास या शीर्षकाअंतर्गत कलाकार, ज्येष्ठ साहित्यिका सरोज अंदनकर आपल्यासोबत आहेत आणि छान मनमोकळ्या गप्पा सुरू आहेत. पुढेही माहिती जाणून घेऊया. सरोजताई, तुमच्या लेखनाबद्दल कळलं, तुम्ही छान साहित्य संमेलनं भरवता,
त्याबद्दलही समजलं. आता हे जेव्हा साहित्य संमेलनं भरवता तुम्ही, हा विचार छान पद्धतीने सांगितला की कशा पद्धतीने मला तो विचार आला आणि तो कृतीत उतरवला. यामध्ये नवकवयित्री जोडल्या गेलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातून अनेक मंडळींचा सहवास तुम्हाला मिळाला असेल, अनेक ओळखी त्यातून झाला असतील. हो, बरेच. तर कसा फायदा होतोय तुम्हाला याचा? फायदा म्हणजे ओळख होते ना, एक आपली आजपर्यंत कोणाची ओळख झाली नव्हती, हं. ती आज पूर्ण महाराष्ट्र आपल्याला ओळखतो, म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी एक हो. कवयित्री म्हणून. तर हा एक फायदा आहे माझा. हो. आणि नवनवीन विषय सुचले असतील लिखाणाला. हां, नवीन ते तर म्हणजे सतत सुचत राहतातच मला नवीन विषय वगैरे. बरं. आता अनेक कलांपैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तुम्ही छान गायन करता, वादन आहे आणि पेंटिंग्स आणि रांगोळीसुद्धा उत्तम करता. म्हणजे प्रत्येकच कलेमध्ये तुम्ही पारंगत आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर तुमच्या पेंटिंग्स या कलेविषयी बोलूया ना. तर कुठल्या प्रकारचं पेंटिंग करायला तुम्हाला आवडतं? हे कसं झालंय, मी म्हणजे कुठल्याही गोष्टीचं याचं शिक्षण घेतलेलं नाहीये. हां. वडील माझे चित्रकार होते, गणपतीच्या मूर्त्या वगैरे चांगले बनवायचे. बरं. तर तो एक छंद, म्हणजे ते म्हणतात ना, रक्तातला गुण असेल, हो. तर त्यांच्यामुळे मला पेंटिंगचा छंद लागला. आणि निसर्गचित्र वगैरे मी जास्तीत जास्त निसर्गचित्र काढते. बरं. आणि रांगोळ्या माझी बहीण, आई पण चांगली काढायची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त माझं फ्री हँड असते. बरं. पण बाकी संस्कार भारती, त्याच्यानंतर मुखवटे काढते मी, हं. त्याच्यानंतर कोलम रांगोळ्या काढते आणि सगळ्याच प्रकारच्या रांगोळ्या काढते, पण जास्तीत जास्त माझा फ्री हँड असते. बरं. जेव्हा तुम्ही चित्र काढता, हे पेंटिंग्स काढता, तसं थीमनुसार काढता का? किंवा एखादं असं प्रेरणा देणारं किंवा संदेश देणारंही असतं का? हां, संदेश देणारं पण असतं कधी कधी. मग असं एखादा चेहरा काढायचा आपला, किंवा काय म्हणतात बालभ्रूण हत्या हं. याच्यावर वगैरे असेल तर मग ते पण चित्र काढते. ते रांगोळीतूनही काढते आणि पेंटिंगमधूनही काढते, किंवा वृक्षतोड हं. त्याच्यावरूनही काढते. मग आणि रंगसंगती कशी मग असते? रंगसंगती त्याचप्रमाणे देते ना. मग झाडांचं जसं चित्र असेल तसंच मग त्याचं पानं हे ते वगैरे. म्हणजे किती मन रमवणारा हा छंद आहे ना? हां, छंद आहे आणि मन खूप चांगलं लागतं माझं त्याच्यामध्ये. बरं. की म्हणजे दुसरे कुठलेही विचार माझ्या मनात येत नाही. हो. एक त्याच्याकडे लक्ष केंद्रित होतं पूर्ण. बरोबर. की आणि माझं कसं आहे, एकदा कुठलंही चित्र असो की रांगोळी असो, काढायला बसल्यानंतर मी उठत नाही. हो. आणि त्याच्यामुळे तो एक छंद अजूनही आहे. आणि गाण्याचा म्हणाल तर वडील हार्मोनियम वाजवायचे आणि नेहमी भजनं पूजनं आमच्याकडे नेहमी सतत अजूनही होतात. हां. आता माझ्या भाऊ वगैरे करतात भजनं, बाबा तर नाहीच, पण भाऊ वगैरे करतो माझा. तर वयाच्या 7व्या वर्षापासून मला हार्मोनियम वगैरे वाजवायला हो. खरंच म्हणजे दर्शक हो, कला आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवत असते, सतत उत्साही आणि आनंदी राहायला शिकवत असते. आणि सरोजताईंच्या गप्पांमुळे तर तुम्हाला हे नक्कीच पटलं असेल. आता रांगोळी म्हणजे आता आपण दारापुढे एक छोटंसं फूल काढतो किंवा सण उत्सव समारंभ असले की त्या पद्धतीची रांगोळी काढल्या जाते. की त्या समारंभाला अधोरेखित करणारं, त्याचं महत्त्व अधोरेखित करणारं अशी ती रांगोळी असते. तर त्यामध्ये कशी रंगसंगती, कारण रांगोळीचे पण अनेक प्रकार आहेत ना. तर कसं जसं ते गुढी निवड पाडवा करता? असेल तर मग गुढीची रांगोळी काढायची. हं. आणि रामाचं नवरात्र जेव्हा असतं त्यावेळेला मी पूर्ण म्हणजे रामाच्या याचं अगदी शेल्यापासून तर मग प्रत्येक रामाचे मुखवटे वेगवेगळ्या प्रकारचे असे ते पण काढते. आजकाल धान्याची रांगोळी आलेली हां, आहे. धान्याची पण काढते मी. धान्याची काढते, फुलांची काढते मी. बरं. हां, तेवढंच नाही तर मी भाजीपाल्यांपासून सुद्धा रांगोळी काढलेली आहे. बरं. हां. तर अशा रीतीने तुम्ही गायन, वादन, पेंटिंग आणि रांगोळीमध्ये एक्सपर्ट झाला आहात. हो, रांगोळीमध्ये. मग जेव्हा व्यक्ती कोणी याचं तारीफ करतं बघितल्यावर तर कसं समाधान मिळतं? चांगलं वाटतं तारीफ केल्यानंतर. पण असं वाटत राहतं की नाही, याच्यापेक्षा आपण चांगलं काढायला पाहिजे. एवढ्यातच आपण म्हणजे काय जमिनीवर पाय ठेवूनच आपण राहायचं. बरं. कारण इतक्यातच आपण वर हवेत नाही उडायचं, कारण आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे. हो. आणि आईकडून मला परत एक गुण म्हणजे रेसिपीची आवड. बरं. अत्यंत आवड आहे म्हणजे रेसिपी. किचनमध्ये रमता? हां, मला रात्री 12 वाजता जरी कोणी पाहुणे आले आपल्याकडे हां. आणि मी गाढ झोपेत असली किंवा वरण भात भाजी पोळी स्वयंपाक कर, मी आनंदाने उठून करते. बरं. मला कधीही कंटाळा येत नाही. छान. तर ती रेसिपीची आवड आहे, वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवणे. बरं. आणि सतत आमच्या कार्यक्रमाला शेफ विष्णू मनोहर वगैरे हे पण आलेले आहेत. हो. हां, कारण आता काही पारंपरिक पदार्थ अगदीच बंद झालेले आहेत, केल्या जात नाही. पण असे पारंपरिक पदार्थ पुन्हा यायला हवेत असं वाटतंय का? हो, यायला तर पाहिजे ना.
कारण आपल्या इकडची म्हणजे विदर्भातली जी पुरणपोळी आणि वडा वगैरे आहे हां. किंवा सांबार वडी, तर हा पुण्या मुंबईकडे नाही मिळत. हो. आणि आम्हाला असं वाटतं की इकडचा लाखोळीच्या डाळीचा वडा, आता बऱ्याच जणांना म्हणजे हा माहिती नाही की मुगाचा वडा केल्यानंतर त्याची लाखोळीची डाळ घातली जाते. पण लाखोळीच्या डाळीनी वडा खूप कडक आणि ठिसूळ चांगला होतो. हो. हे काही गोष्टी आम्हाला माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमच्या पद्धतीने नाही तिकडचं खाणं हो, होतं. म्हणजे हाही एक गुण कळला की तुम्ही उत्तम स्वयंपाक करता हां. आणि आनंदाने लोकांना खाऊ खाऊ घालता. घालते. खूप आणि छान. माझ्या हातचे अनारसे जाळीदार पांढरे होतात. वा वा. हो. कठीण पदार्थ आहे हा हा बनवायला. कठीण खरं पदार्थ आहे खूप. खूप छान. आता पुढचा एक पैलू आहे तुमचा. तुम्ही झाडीबोली साहित्य मंडळ शाखा आहे त्याच्या नागपूरच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही कार्य करता. हां. तर नेमकं कसं आहे या कार्याचं स्वरूप आम्हाला जाणून घ्यायचं आहे ना. तर झाडीबोली संघटनेचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर सर, हं. तर ते मला मुलगीच म्हणतात. तर त्यांनी माझं पूर्ण आत्तापर्यंतचं कार्य पाहिलेलं आहे आणि मग मला त्यांनी पुरस्कार पण दिला. बरं. तर उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार म्हणून. आणि मग त्यांनी मला एक नागपूर शाखेची जबाबदारी दिली की बा तू नागपूर शाखेची अध्यक्ष झाली तर काहीतरी कार्यक्रम वगैरे करशील. आणि पहिलाच कार्यक्रम त्यांचा वाढदिवस होता. अगदी त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं की वाढदिवस आणि वर्धापन दिन आहे, तर उद्या तर कार्यक्रम घ्यायचा आहे. मला प्रश्नच पडला. नाही म्हटलं तरी थोडा खर्चाचाही पण बजेट असतो आणि दुसरं म्हणजे वेळेवर कवी एवढे कसे तयार होणार. पण मग ताबडतोब मग मी बॅनर वगैरे एका दिवसात मी बॅनर प्रमाणपत्र तयार करून आणि मग तसं त्यांचं मग मी ते कवी संमेलन वगैरे घेतलं. त्यांना पण खूप आनंद झाला. नाही तर अवघड होतं एका दिवसात करणं. बरोबर. आणि दरवेळेला मग मी जाते झाडीबोली कविते म्हणजे संमेलन वगैरे होतात. हो. तर जात कारण हाही लिखाणाचा एक वेगळा प्रकार आहे. हां, झाडीबोली म्हणजे कसे ती भाषा थोडीशी गावठी पद्धतीची भाषा आहे. हो. जसं आपण मला तुला कुठे गेली होती, हां. तर त्याच्यात कसं आहे मालं का हालं, हं. तू कोठी गेला होतास, हो. म्हणजे ही भाषा आहे. आता आपल्या इकडच्या लोकांना थोडंसं वेगळं वाटतं, काही लोकांना कळत नाही. पण त्याच्यात कसं आहे ती मायेची भाषा आहे. म्हणजे आपुलकीने बोलल्या जाते ती. बरोबर. तर त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात खूप आपुलकी वाटते. हो. मग याचाही अभ्यास झालेला आहे. त्याचा अभ्यास झालेला आणि कविता पण लिहिणं सुरू आहे माझ्या त्याच्यावर. मगाशी आपण कवितेबद्दल आपल्या बोललो होतो, हो. पण 4 ओळी तुमच्या लिखित स्वरिचित कवितेचा आम्हाला ऐकवा ना. आमचे दर्शक नक्कीच उत्सुक असतील. आपलं इथे कसं झालेलं आहे आता मराठी भाषेला हे मिळालेलं आहे ना उत्तम दर्जा. हो. तर त्याविषयी मी मराठीचीच आता एकच कडवे म्हणून दाखवते. हो. करू भाषेचा आदर, म्हणजे आपल्या मराठी भाषेचा आदर. हो. माझ्या मराठी भाषेचा आहे मला अभिमान, याच मातीत जन्मले गाऊ किती गुणगान. शिवशाहिरी पोवाडा मराठीची असे शान, भाषा मराठी संस्कृती राखू सर्वार्थाने मान. खूप छान सरोजताई, खूप छान गोड आवाज आहे तुमचा. आणि खरंच कौतुक आहे की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही काही याबाबत लिखाण केलं नाही किंवा त्यामध्ये तुम्ही उतरलाही नाही, पण वयाच्या 60नंतर हा प्रवास सुरू केला आणि एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही इतक्या यशस्वी ठरल्या. खरंच कौतुक, अभिनंदन तुमचं. पुढचाही टप्पा जाणून घेऊया. दर्शक हो, मनाचं तारुण्य जपणाऱ्या सरोजताईंशी पुन्हा पुढे अशाच गप्पा मारूया, पण इथे थांबूया आणि घेऊया एक ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. सरोजताईंनी आपल्या कलागुणांना कसं बहरवलं, कसं जपलं, कसं वाढवलं, आता हे जाणून घेऊया. सरोजताई, आता इतक्या कलागुण संपन्न व्यक्तिमत्वाच्या धनी तुम्ही आहात आणि आवड, इच्छा, जिद्द, चिकाटी यामुळे तुम्ही हे सगळं यश गाठवू शकला आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप सकारात्मक राहता. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर इतकं सकारात्मक राहण्याचं रहस्य आम्हाला सांगा ना. सकारात्मक याच्यासाठी राहते मी की दुःखी राहून माणूस उगीचच आपलं आयुष्य कमी करून घेणे किंवा दुसऱ्यांना त्रास देणे, हो, हे नको. तर सकारात्मक याच्यासाठी राहायचं की आपण स्वतः आनंदी राहायचं, दुसऱ्यांना हसवत राहायचं. कितीही दुःखी, म्हणजे माझ्या बाबांचं उदाहरण देते. माझ्या बाबांचं कॅन्सरचं ऑपरेशन चालू होतं. माझ्या दोन्ही भावजया रडत होत्या
आणि मी तिथे हसवण्याचं काम करत होते. वार्ड बॉय आणि नर्सेस हसत होत्या, कारण मला माहिती होतं टेन्शन तर आहेच, मलाही होतं, दुःख टेन्शन आहे. हो. पण सगळ्यांनी जर दुःख म्हटलं तर तो म्हणजे माझी आई जी आहे ती जास्ती खचून जाईल आणखी. तर त्याच्यामुळे काय होते, खचल्याने काहीच फायदा तर काहीच होणार नाही ना तुम्हाला. हो. मग शेवटी तुम्ही जितकं आनंदी राहाल तेवढं वातावरण, आणि कधी कधी काय होतं, सकारात्मक जर आपण राहिलो तर नकारात्मक विचार सुद्धा आपले म्हणजे पॉझिटिव्ह होतात आणि त्याच्यातून आपण सावरल्या जातो बऱ्याचशा गोष्टी. खूप तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी सकारात्मक राहते आणि घरात नेहमी आनंदी हसवत राहते, घरात हसत राहते. यांनी थोडंसं जरी टेन्शन घेतलं तरी कुठल्या तरी कारणाने यांना पण हसावते. म्हणजे एकूण वातावरण आनंद कसं ठेवायचं, हो, हे मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंही तसेच आहोत. आम्ही कारण बरोबर, घरात एक दुःखी असेल तर सगळे लोक सगळे लोक दुःखी होतात ना, आणि त्याच्यातून मिळते काय, तुम्हाला काहीच मिळत नाही ना. हो. आणि तुम्ही धाडसी पण आहात. धाडसी तर खूप आहे मी, कारण मी या वयामध्ये मी बाईक पण चालवते, कार तर शिकलेलीच आहे, सायकल वगैरे तर आमची बालपणी शिकलो आम्ही. त्याच्यानंतर मग ऍक्टिव्हा नंतर मग बाईक शिकायची आवड. माझा मुलगा म्हणाला पण की बाईक वगैरे म्हणे तुझ्या वजनापेक्षा बाईक मोठी राहते म्हणे, एखादी दिवशी पडशी. पण त्या चोरून मग त्याच्या मित्रांनी मला बाईक शिकवली. बरं. आणि मग असंच काहीतरी कुठेतरी ट्रॅक्टरही चालवतात. ट्रॅक्टर, ऑटो असं कोणाचं मिळालं की मग ते पण चालवायचं. मग कार्टूनपणा तर लहानपणापासूनच माझ्या मनात म्हणजे ह्याच्यातच भरलेला आहे, अंगातच भरलेला आहे की कुठेतरी झाडावरच चढायचं किंवा नदीत पोहणं, ते पण लहानपणापासून मी शिकलेली आहे. तर हे असा कार्टूनपणा मी अजूनही करत राहते, म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आणि काहीतरी हसवायचं वगैरे. शिकायला वयाचं बंधन नसतं ना, वय हा केवळ एक आकडा असतो आणि तुमच्या दृष्टीने मनाचं तारुण्य जपायचं आहे ना मला फक्त वय तर वाढतच राहणार आहे, वय कोणाचंच कमी नाही होणार, पण मनाचं तारुण्य मला अजूनही जपायचं आहे. मी तर म्हणते ना, 90व्या वर्षीपर्यंत मला काठी घ्यायला मिळाली नाही पाहिजे, असंच. हो, असं वाटतं मला. खूप छान. इतकं तुम्ही सकारात्मक सकारात्मक. आणि कला म्हणजे काय तर ही मनाला स्पर्श करणारी, समाजाला विचार करायला लावणारी आणि आपल्या आयुष्यात रंग भरणारी एक शक्ती आहे. आणि ही शक्ती तुम्हाला मिळालेली आहे आणि प्रत्येकामध्येच कलागुण असतात ना, ही शक्ती असते. या शक्तीचा त्या पद्धतीने जर उपयोग करून घेतला तर जीवन सुरळीत होईल. आणि खूप सुप्त इच्छा असतात लोकांच्या मनामध्ये की मी हे करायला पाहिजे होतं, मी हे करणार होते, पण राहून गेल्यानंतर मग काही उपयोगच नाही ना त्याचा. त्यामुळे हा एक छान संदेश आम्हा दर्शकांपर्यंत पोहोचलेला आहे. तर अशा रीतीने तुमचं हे सकारात्मक राहणं आम्हा लोकांना तर खूप आवडलं. आणि तुमचं इथवर असं कार्य थांबलेलं नाही. जसं तुम्ही समाजकार्यही करता, अनेक संस्थांना तुम्ही जाऊन जाऊन भेट देता, मदतीचा हात देता. जसं अंधविद्यालय आहे, मूकबधीर संस्था आहे किंवा निराधार महिला देखील आहेत. तर या संस्थेमध्ये भेट देणं, इतके वर्ष झालं तुम्ही हे कार्य करता, तर सरसते तुम्हाला या कार्यामध्ये हे बघताना कुठल्या अडचणी प्रामुख्याने समजल्या या लोकांच्या? म्हणजे त्यांच्या समस्या कशा आल्या, निराधार महिला आहे, त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या, तर म्हटलं याच्यातूनही पर्याय आहे, नाही असं नाही, नुसतं निराश होऊन राहणं म्हणजे बरोबर नाही. तुम्ही याच्यातूनही काहीतरी करू शकता. किंवा अंधविद्यालय आहे, अंधविद्यालयांमध्ये का नाही, म्हणजे मुलं जे आहेत बऱ्याचशा, म्हणजे आपण जे करू शकत नाही ते अपंग लोक करू शकतात, इतक्या त्यांच्यामध्ये कला आहे. त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. अरे बिचारा हा असा आहे, हे वाक्य कधीही बोलू नये त्यांच्या पुढे. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की समोरच्याला तेवढं प्रोत्साहन दिलं आपण की समोरचाच म्हणजे तेवढाच काहीतरी करण्यासाठी तयार असतो. मग तुम्ही एकटीच मदत करत होतात की मदतीचे हात तुम्हाला आलेत, आणि कशा पद्धतीने मग ती मदत त्यांना मिळाली? नाही, तसं मी म्हणजे काही संस्थांना वगैरे पण सांगितलं की ह्या लोकांना मदत करा वगैरे, पण नाही झालं तर मग आपण भेटी द्यायच्या आणि फुल ना फुलाची पाकळी, आपल्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढी आपण मदत करायची. हे मग ठरवूनच टाकलेलं आहे बिलकुल. खूप जरी नाही झालं आपल्याच्याने, पण थोडी तरी मदत करायची पण करायची. म्हणजे तिथे वेळ देणं, तिथल्या लोकांना समुपदेशन करणं, ते करणं महत्वाचं ते होतं. बरं. म्हणजे अशा रीतीने वेगवेगळ्या पद्धतीचे रोल तुम्ही तिथे निभावता. आणि किती त्याच्यातनं तुम्हाला प्रतिक्रिया चांगल्या मिळाल्या, सकारात्मक रिझल्ट मिळाल्या आणि पुष्कळशे लोक तयार झाले ना त्यातून चांगले. बरं. असे उदाहरण आहेत? उदाहरण आहेत तसे. काय सांगता येतील ते उदाहरणं? उदाहरणं म्हणजे काही लोक लागले, कामाला लागले, काही लोकांनी मेस सुरू केली, काही लोकांनी हातगाड्या घेतल्या, कोणी भाजीचा धंदा सुरू केला. म्हणजे जे हतबल झाले होते, आम्ही आता काहीच करू शकत नाही, म्हटलं असं नाही आहे ना, आपल्याला हातपाय देवाने दिले तर मग आपण काहीतरी कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे फक्त. असं नाही की बा माझी परिस्थिती अशी आहे आता मी कसं करू, असं करू नाही होत ना. मग
मग त्यांनी काही मंत्री लोकांनी वगैरे त्यांना मदत केली, त्यांना गाड्या वगैरे घेऊन दिल्या. हो. आणि मग असे लोक कामी लागलेले आहे वर्ष. बरोबर. आता तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे, नवनवीन तंत्र आल्यामुळे लिखाणासाठी सुद्धा ते उपयुक्त होत चाललेलं आहे. चाललंय. आता या डिजिटल युगामध्ये साहित्य आणि कलेसमोर काय आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? आता काय, ज्यांचं चांगलं लिखाण असेल किंवा ज्यांच्यात चांगली कला असेल त्यांना तो मोबदला मिळायला पाहिजे असं हो. मला वाटते. कधी कधी काय झालेलं आहे, साहित्याचा ना काही लोकांनी व्यापार करून टाकलेला आहे. हं. म्हणजे पुरस्कार विकत देणे, इतके पैसे द्या आम्ही पुरस्कार, हे खरं तर फार चुकीचं आहे. तसं नको ना. पण ज्यांच्या कलेला खरंच म्हणजे ज्यांच्या लेखणीला न्याय मिळत असेल हं. त्यांना तुम्ही विनाशुल्क पुरस्कार द्या, आनंद होईल आम्हाला. आणि बरोबर. आम्ही तरी तसं करत नाही की ज्यांच्यामध्ये खरंच कला गुण असेल किंवा ज्यांच्या लेखणीला म्हणजे लेखणी सत्य असेल, त्यांची लिखाण चांगलं असेल, त्यांनाच मी पुरस्कार देते. पण एखाद्याने जर म्हटलं की आम्ही इतके पैसे भरतो आम्हाला पुरस्कार नाही, अजिबात मी ते मानतच नाही मी त्या गोष्टी. बरं. मला एक तर खोटे बोलणे आणि चोरी करणे ह्या दोन गोष्टी तर मला पटतच नाही. हं. पण हे असं लाचलुचपत देऊन बा आम्हाला समोर आणा वगैरे मी स्वतः करत नाही, दुसऱ्याला मी करू देत नाही. बरोबर. हे गोष्टी मला नाही हो पटत. हो. तर खऱ्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे, बरोबर. हे एक मला वाटतं. आणि हे जे आता नवीन लिखाण करणारे व्यक्ती आहेत, तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सुचवता की नाही तुम्ही हे विषय निवडा, या विषयाला तुम्ही समाजापुढे आणा, या प्रश्नांना तुम्ही वाचा फोडा, असं काही मार्गदर्शन करता का? आता त्याचं कसं, मी उपक्रमच मी तसे देते बरं. की म्हणजे विषयच तसे देते की कविता कशी करावी किंवा कशी सुचली तुम्हाला कविता, अष्टाक्षरी असेल म्हणजे मग तो विचार करतो की आपल्याला पहिली कविता कशी सुचली बा. हं. मग त्या अनुषंगाने ते लिहितात. मग कधी कधी त्यांचं यमक जातं, कधी आशय चुकतो, मग त्याचं मी पूर्ण मार्गदर्शन करते. हं. किंवा वृक्षतोडीवर वगैरे असेल का, आता ते मध्ये बालहत्याकांड वगैरे जे झालं हो. तशावर वगैरे विषय दिले की मग त्यानुसार त्यांना लिहायला लावते. मग ह्या अशा प्रकारचे निसर्गावर कविता असतात, बरोबर. पावसावर कविता असतात, हं. अतिवृष्टी झाली त्याच्यावरही असते, मग वेगवेगळ्या विषयांवर कविता. आणि काव्याचे अनेक प्रकार आहेत ना, काव्याचे अनेक त्याविषयी पण प्रकार. तुम्ही मार्गदर्शन करता ना? पूर्णच काव्याचं मार्गदर्शन मग करते. कुठले प्रकार येतात त्यामध्ये? त्याच्यामध्ये अभंग, अष्टाक्षरी, चाराक्षरी, पंचाक्षरी, भावगीत, भक्तिगीत, बरं. लावणी, पोवाडे सगळेच प्रकार येतात. हो. फक्त मी गझल म्हणजे मला समजते, मी लिहू शकते, हं. पण मी गझल नाही शिकवू शकत, ती माझी बहीण शिकवते. पण मी बाकीचे काव्य प्रकार सगळे शिकवते. पण आजची पिढी तेवढी इंटरेस्टेड आहे आहे यामध्ये? आहे इंटरेस्टेड आहे. काय त्यांच्यामध्ये खासियत वाटली तुम्हाला? नाही म्हणजे त्यांच्यात आवड आहे ना, की बा म्हणजे असं कोणाला सांगताना की बा तुमचं इथे इथे चुकलं म्हटल्यानंतर कोणाला कधी राग येत नाही. आणि माझ्या समूहामध्ये तर 80-85 वर्षाचे गृहस्थ सुद्धा आहेत. बरं. पण ते शेवटी म्हणतात, ते गुरु कितीही लहान असला तरी शेवटी गुरु तो गुरु आणि शिष्य तो शिष्य. हो. मग राग येण्याचा आणि याचा प्रश्नच नाही. जेव्हा ते योग्य मार्ग आपल्याला दाखवत आहेत आपण शिकायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. बरोबर. आणि आज हजारोच्या वर कवी लोक शिकून गेले माझ्याकडून. खूप छान. आणि पुढे जाणून घेऊया. निशुल्क शिकवते मी. हो. हां. दर्शक हो, सरोजताईंशी पुढे अशाच गप्पा सुरू राहतील, पण इथे थांबूया आणि कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं स्वागत. स्वतंत्र कलेचा प्रवास या शीर्षकाअंतर्गत सरोजताईंशी छान गप्पा सुरू आहेत. काही मुद्दे आणखी त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आता कुठल्या गोष्टी, कुठली पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत ते जाणून घ्यायचं आहे. आता माझं सध्या लिखाण तर भरपूर झालेलं आहे. हं. काव्यसंग्रह, कथासंग्रह, आत्मचरित्र आणि बरं. गझल संग्रह, हं. असे 4 माझे आहेत आता. तर आता हे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत आहेत. आणि नक्कीच यशस्वी होतील, लोकांना आवडतील. हो. आणि वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या की अजून दमदार लेखन पुढे सुरू हो. होतं. भावी योजना काय आहेत, काय सांगाल? भावी योजना म्हणजे आता पुढचं तर संमेलन आम्ही आता सेवाग्रामला घेतो आहे. बरं. आणि ते घेतो आहे नोव्हेंबरमध्ये 28-29ला घेतो आहे. हं. आणि बरेच म्हणजे त्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळालेला आहे. जवळपास 100च्या वर कवी कवयित्री. हं. आणि गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र सगळीकडून मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. बरं. आणि लिखाणाचे वेगवेगळे तुम्ही विषय हाताळलेत, हं. पण असं असतं ना एखादा विषय की तो थोडासा आपण बाजूला ठेवतो,
पण आता काहीतरी वेगळं करायचं आहे तुम्हाला, काहीतरी नवीन धाटणीचे लिखाण करायचं आहे, तर थोडेसे बाजूला ठेवलेले विषयही जवळ घेऊन त्याच्यावरही प्रकाश टाकायचा आहे का? हो, आता थोडंसं ललित वगैरे मला घ्यायचं आहे. हां. ललित, त्याच्यानंतर लघुकथा वगैरे अजून मी लिहिलेले नाही आहे, बरं. पण ते घ्यायचे आहेत मला आता. मग आता एवढ्या लिखाणामधील तुमच्या आवडीचा विषय कोणता? तुम्ही रमता किंवा लिखाणाला तुम्हाला ते खूप पटकन सुचतं असा विषय? कविता. बरं. कारण कविता म्हणजे कविता कसं- म्हणजे अगदी 5 मिनिटात कविता. बरं. हां. कारण आपल्या भावभावना त्याच्यामध्ये उतरवायच्या असतात. हां. आणि समाजामध्ये काही असं एखादं चित्र दिसलं किंवा एखादा आनंदी वातावरणाचा सोहळा असेल किंवा प्रसंग असेल तर तो बस त्याच्यावर मग केव्हा स्वतःसाठी हा वेळ काढता लिखाणासाठी? असं काही नाही, वेळ वगैरे काही नाही. मला जशा ओळी सुचल्या की तशी मी टाईप करत जाते. बस मी कागदावर कधीच लिहित नाही, बरं. डायरेक्ट माझं मोबाईलवर असतं. बरं. सरोजताई, तुम्ही मगाशी म्हणाल्यात की नवीन पिढीसुद्धा लिखाणासाठी उत्सुक आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की या नवीन पिढीने या साहित्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतःचं योगदान द्यायला हवं? काय सांगाल? हो, द्यायला पाहिजे. कारण अनेक समस्या वगैरे येतात, तर त्या लिखाणाच्या माध्यमातून त्या बाहेर यायला पाहिजे. हो. आणि स्वतःमध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल आपल्या, तर आपण दुसऱ्याला काही गोष्टी सांगू शकत नाही. मग त्या लिखाणाच्या माध्यमाद्वारे एक आपली मैत्रीण, सखी म्हणून, तर ते लिखाणाद्वारे ते त्यांनी हे करायला हो. पाहिजे. आणि कोणते विषय प्रामुख्याने त्यांनी हाताळावेत असं तुम्हाला वाटतं? कुठले म्हणजे दुःखी असेल, ते विरहाचे असेल किंवा काही असेल, तर सगळेच विषय त्यांनी हाताळायला पाहिजे जास्ती करून. किंवा आजकाल समाजावर जो अन्याय वगैरे होत आहे ते जास्तीत जास्त त्यांनी म्हणजे हाताळायला पाहिजे. बरोबर. तर आता आमच्या दर्शकांना आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? ज्येष्ठ नागरिकांना एकच संदेश द्यावासा वाटतो मला, की तुम्ही तुमच्या वयाचा विचार करू नका. अजूनही स्वतःला तरुण समजा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल काय झालेलं आहे, वृद्ध झाले की मुलांना आईवडील जड होतात. तर ती पाळी न येऊ देता जी काही तुमच्याजवळची पुंजी असेल, जसं नटसम्राटमध्ये म्हटलं आहे की जेवणाचं ताट द्या पण पाठ देऊ नका, तर ती तुम्ही वृत्ती ठेवा. तुमचीच मुलं आहे, तुमचंच रक्त आहे, सगळं आहे, मान्य आहे मला, पण सगळं त्यांच्या स्वाधीन सोपवून तुम्ही एकटे होऊ नका. कारण तुम्हाला केव्हा ते लोक बाहेर काढतील ह्याचा नेम नाही. आणि सतत आनंदी राहा, सतत खुश राहा आणि स्वतःला अजूनही तरुण समजा, जसं बरोबर. मी आहे त्याप्रमाणे. हो. माझ्याकडे वेळ नाही, मला जमेल का, मी करू शकेल का, हे प्रश्नच नको हे आयुष्यामध्ये. प्रश्नच नको ना, काहीच नाही ना. खूप छान, खूप छान सरोजताई. दर्शको, कलाकारांचं व्यक्तिमत्व आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतं आणि कलेचा हा प्रवास कधीच न संपणारा असतो. तो सतत वाहता असतो आणि नेहमीच आपल्याला नव्या सृजनाकडे घेऊन जाणारा असतो. हा प्रवास कलाकारांना आणि इतरांसाठी थक्क करणारा असतो, पण तेवढाच आनंद देणाराही असतो. सरोजताई, तुमच्या ह्या कलेचा प्रवास असाच पुढे सुरू राहो, असाच प्रेरणादायी राहो ही सदिच्छा. आपण इथे आलात, अमूल्य आपला वेळ काढलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. नमस्कार.